यांचा सत्कार होण्यापूर्वी त्यांचा परिचय देण्यासाठी, त्यांच्या कार्याचा परिचय देण्यासाठी शिवश्री तात्यासाहेब मेघारे सर यांना मी विनंती करतो. आदरणीय विचारपीठ, वेळेचं भान राखून मी अगदी मोजक्या शब्दात आजचे सत्कारवरती शिवश्री डॉक्टर उद्धव घोडके साहेब यांचा परिचय देतो. डॉक्टर घोडके साहेब हे तसे मी परिचय देण्या अगोदरही सर्वांना सुपरिचित आहेत. अतिशय उत्साही आणि उमद व्यक्तिमत्व. संभाजी ब्रिगेड या क्रांतिकारी संघटनेच्या स्थापनेपासून जिल्हा प्रमुख, मराठवाडा प्रमुख अशा वेगवेगळ्या अंगाने ते संपूर्ण राज्यभर या चळवळीला सुपरिचित आहेत. त्यांच्या कालखंडामध्ये जेम्स लेन प्रकरण असेल, भांडारकर प्रकरण असेल, यामध्ये कृतिशील असं हे नाव आहे. 2013 पासून त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रचंड काम केलं. 700 ते 800 कोटी रुपये एकट्या गेवराई तालुक्यातून शेतकऱ्यांना त्यांनी लाभ मिळवून दिला. आपलं घर, दार, प्रपंच आणि इतर सगळ्या प्राथमिक जबाबदाऱ्या सोडून शेतकऱ्यांसाठी सतत धडपडणारं एक सुप्रसिद्ध नाव म्हणजे डॉक्टर उद्धव घोडके साहेब. 2013 पासून जिल्हाभरातील समाज बांधवांच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. या प्रक्रियेत नुसत्या नोंदी शोधून ते थांबले नाही, तर त्या नोंदी शोधणे, त्या नोंदी शोधण्याबरोबर त्या नोंदीच्या मोडी लिपीमध्ये सापडल्या त्या मोडी लिपीचं रूपांतरण मराठी भाषेत करून घेण्यासाठी त्या व्यक्तीला प्रचंड योगदान देणे, अगदी त्याच्या सोबत त्या ठिकाणी त्या तज्ञांच्या घरापर्यंत पोहोचवणे, या प्रक्रियेमध्ये त्यांनी खूप वेळ दिला. वंशावळ जुळवण्यासाठी त्यांनी खूप वेळ आणि योगदान दिलं आणि त्या माध्यमातून जवळपास आमच्या परिसरात आणि जिल्हाभरात हजारो पेक्षा जास्त लोकांना हे प्रमाणपत्र आजपर्यंत बहाल झाले. मराठा सेवा संघाच्या मुशीमध्ये आणि चळवळीमध्ये शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत डॉक्टर उद्धव घोडके साहेबांची कार्य म्हणजे त्यांच्या कार्याची वाटचाल सुरू आहे. ज्यांना या विचारपीठावर मार्गदर्शक म्हणून आपण आमंत्रित केलं आहे ते या चळवळीचे नेते आणि खऱ्या अर्थाने नेताजी नावाप्रमाणे आदरणीय शिवश्री नेताजी गोरे साहेब हे देखील या दोन्ही मान्यवरांच्या संदर्भात अधिक भाष्य करतील. एवढासा त्रोटक परिचय देऊन मी माझे 2 शब्दांमध्ये मराठा समाजाला कोणते प्रमाणपत्र मिळावं या दृष्टिकोनातूनही अविरतपणे आणि अथकपणे त्यांचे प्रयत्न सुरू असतात. शेती असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, त्याचबरोबर वैचारिक चळवळ असेल, सामाजिक चळवळ असेल, अशा सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचा वावर असतो आणि सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप ज्यांनी उमटवलेली आहे असं हे व्यक्तिमत्व ज्यांच्यासोबत काम केलं त्यांच्याच हस्ते या ठिकाणी आज सन्मानित होताना विशेष आनंद त्यांना होत असेल आणि आम्हालाही तुम्हाला सन्मानित करताना विशेष आनंद होत आहे. आदरणीय डॉक्टर उद्धव घोडके